वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज विरचित ग्रंथराज ग्रामगीता अध्याय 8 प्रचार महिमा। श्री गुरुदेवाय नमः। एक साधू वेशी मजशी बोले, आमुचे आचरण जरी भले, परी लोक दुसऱ्यांनी दिपविले, न ऐकती ते वाईटाकडे सहज प्रवृत्ती, अनेक प्रलोभने दृष्टांचे हाती, अमृतरू मेहनतीनेही न जगती, गवत वाढे न पेरता, ऐसा अनुभव मज आला, सांगूनिही न पटे जनतेला, वाटे काय करावे याला, ऐकती नाहे वेडे जन, म्हणून प्रार्थना करीतो साहेबासी, त्यांनी करावे काय द्यासी, जनता उद्धारावी हवी तैसी, दंड कैद करोनी, ऐकताची त्याचे वचन, म्हणालो मग सरकारची झाला भगवान, कासया करीशी देवाचे भजन, पूजावे जोडे साहेबाचे, वास्तविक संतांचे सांगणे प्रेमाचे, सरकारचे सांगणे दंडुक्याचे, जरी पर्यायाने दोघांचे, एकची ध्येय पाहता, यात दमनाने लोकभीती, तेवढ्या पुरते नीट वागती, आणि मार्ग काढून पापे करीती, कोट्यानु कोटी, तैसे नाही साधू संतांचे, त्यांचे बोलणे आपुलकीचे, एकदा विचार पटले त्यांचे, लोक मरे तो न विसरती, साधूंनी देवासी प्रार्थावे, सकल जनांसी बोधित जावे, ऐसे आहे साधन बरवे, साधू संतांचे, पूर्वी प्रचारक साधू म्हणून फिरती, गावोगावी लोका जागविती, अलख म्हणून पहारा देती, घरोघरी अरुणोदयी, त्यांचे प्रेमची कार्य करी, लोक उठती नित्य नेमावरी, राहणे टापटिपीचे बाहेरी, अंतरिर्मळपणा, कथा कीर्तनादिकांच्या योगे, पाप भिरुता अंगी वागे, तेने कायद्या विनही सुमार्गे, जाती बहुजन, जगी काही लोक अज्ञानी, ते दुसऱ्या ऐशी करती करणी, थोरांचे आदर्श जीवन म्हणोनी, पाहिजे अनुकरणास्तव, काही लोक चिकित्सक, विचार पटताची वागती चोख, त्यासाठी उत्तम विवेचक, प्रचारक पाहिजे, काही लोक प्रलोभनी पडले, लाभ असेल तेची घेती भले, त्यांना स्वर्ग सुख पाहिजे दाविले, दुःखे निवारुनी सेवकांनी, परंतु भया वाचुनी काही लोक, न ऐकतीच बोध सम्यक, दंडाविण जैसे पशु देख, न चालती योग्य मार्गे, त्यांना हित कोणी शिकवावे, कोणी मूर्खाचे हृदय धरावे, म्हणून सत्तेने सरळ करावे, ऐसा मार्ग वाढला, साम दाम दंडभेद, राजनीती ही बहुविध, कायद्याच्या आधारे शुद्ध, करू पाहे जनलोका, कायद्यानुसार गावरचना, कायद्या परी करावे वर्तना, कायद्यानुसारची जना, सहाय्य द्यावे परस्परे, जो करील कायदा भंग, त्यासी दंड द्यावा लागवेग, यासाठी नेमावा लागे मग, राजा सत्ताधीश मुखंड, परी राजा हा विष्णू अंश बरवा, ऐसा लोकी करावा गवगवा, तेव्हाची कायदा त्याचा चालावा, यातही आले प्रचार तंत्र, देश हा देवची पवित्र, कायदा त्याचे व्यवस्था सूत्र, तेन पाळता पातक थोर, प्रचार तंत्र हे आवश्यक, सत्ता कायदा ध्वजावरी श्रद्धा, प्रचारेची निर्माण होई सदा, त्याविण नुसते भय सर्वदा, नियमयुक्त न ठेवी, उलट राजभयादी नसून, लोकात प्रचार होता पूर्ण,
आत्मसाक्षीने वागती जन उत्तम हाही अनुभव तैसेच कायद्याची चुकवोनी रेषा किती करीती पापे नित्यशा परिविचार भिन्नता प्रचारे सहसा पाऊल न पडे वाम मार्गी सारांश सत्ता नामे ही राज्य करी प्रचारची सर्व जीवनावरी सत्ता देहासची बंधनकारी अंधभिकारी कायदा प्रचार मनावरी संस्कार करी तो संस्कार अंतरी बाहेरी राज्य करोनी मानवा सुधारी गाव करी तीर्थची तो हे सत्तेने कधीच नव्हे उलट चुकारासी लाभ पावे गरीब सज्जन उगीच मरावे ऐसेही होते सत्तेने जे कायदे केले त्यांचे फायदे मुजोरांनी घेतले आणि दुबळे भोळे मागेच राहिले ऐसे झाले आजवरी म्हणून कायदाची नवे काही प्रचारा ऐसे श्रेष्ठ नाही सर्वांनी मानवतेचे पाठ देई तो नियम करी न करिता राजे किती आले गेले त्यांचे कायदे नष्ट झाले सत्तेचे दरबार उजाळले परिराज्य चाले संतांचा तो प्रचार अमर अजूनही लोक मनावर राज्य चालवोनी निरंतर लाखो जीवा उद्धरतो न लगे सत्तेचा बडगा नको भयभीती ही सन्मार्गा आपापले कर्तव्य जगा प्रचार सूर्याची दाखवी जेव्हा जाणीव देणे अपूर्ण पडे तेव्हाची दंडभेदाचा अवलंब घडे ऐसेची वाढत गेले पोवाडे विकृतीचे परिदंडे अन्याय जरी नाशते लोक जरी सुधारले असते तरी तुरुंग हेन वाढते गुन्हेन होते अधिकाधिक हेची जाणून सज्जन म्हणती जागवा हृदयातील अंतर्ज्योती तरीच सुधारेल मानव वृत्ती जग होईल आदर्श जे जे म्हणती सत्य वाचून गाव होई आदर्शवान त्याचे हे म्हणणे नाही परिपूर्ण ठेवावे खुण बांधोनी त्यासी पाहिजे सत्प्रचारक प्रेमळ सरळ नम्र भाविक सत्य वाचूनही करी हाक पूर्ण लोकांची सेवा प्रेमी अहो जनशक्ती केवढी महान ती जो आणील संघटोन तो स्वर्गावरीही लावील निशाण आपुल्या कार्ये हाती न घेता तरवार बुद्ध राज्य करी जगावर त्याचे कारण एक प्रचार प्रभावशाली जगी आजवरी जे कार्य घडले ते प्रचारकांच्या करवी झाले प्रचारक नाही म्हणून अडले कार्य आपुले ग्राम सुधारा वयाचा मूल मंत्र उत्तम पाहिजे प्रचार तंत्र प्रचारका वाचून सर्वत्र नडते आहे प्रचारकाची पाठवळे तिकडे तिकडे सूर्य मावळे उदासीनतेचे अंधार जाळे पसरोनी राही प्रचार जेथे धावला दिसे तेथील गाव स्वर्गची भासे जनलोक न्यायास साजेशे वागती तेथे प्रचारक प्रेतात प्राण आणि दुबड्यासी करी कार्याभिमानी बिघडवी आणि सुधरवी दोन्ही प्रचारक प्रचार ही कला आहे प्रचार अंतकरण ही राहे पोट भरावयाचाही उपाय प्रचार तंत्र प्रचार खोट्यास खपवी बाजारी प्रचार गोट्यास देव करी प्रचार युद्धाची वाजवी भेरी वृष्टी ही करी अमृताची काही कांचा स्वभावची असे अपप्रचार करोनी भरावे खिसे जना नागविता आनंद दिसे काही काना
परी तो प्रचारक दुराचारी, आपण मारुनी इतरा मारी. येणेच बिघडली गावाची थोरी, अशांती संसारी माजली. त्यांच्या विषारी प्रचाराहून झाला पाहिजे प्रबल पूर्ण. सत्य प्रचार आपुला महान, तरीच परिवर्तन सहज घडे. जोवरी अंतकरण नाही गुंतले, तोवरी प्रचार वरवर चाले. यासाठी पाहिजे जीवनची रंगले, प्रचारकाचे मित्र हो आदर्श कराया ग्राम. उत्तम प्रचारक पाहिजे प्रथम, तरी चाले उत्तम काम. गावचे आमच्या राणी मासी जाऊनी बैसली, तेथे मधमाशांची रीघ लागली. पाहता पाहता सृष्टी सजली, होईल ऐसे. श्रोतियांनी विचारला प्रश्न, प्रचार करील गावी पूर्ण. तया प्रचारकाचे लक्षण कैसे असे, प्रचारकाचे वर्तन कैसे. राहणी स्वभाव भाषण कैसे, ध्येय धोरण साधन कैसे. गावासाठी याची उत्तरे श्रवणी ऐका. जे जे गुण व्हावेत प्रचारका, ते अंगी बाणता सुधारील लोका. कोणीही सहज गावचे भवितव्य कराया उज्ज्वल. पाहिजे प्रचारक शक्ती प्रबल, प्रचारका अंगी पाहिजे शील. सत्य चारित्र्य नम्रता, प्रचारकाची मुख्य लक्षणे. सत्य वाचून कार्य करणे, आत्मशुद्धीने गाव सुधरणे. गवसे तया त्यासी सत्तेची नाही चाड, नसे धनाचा मोह द्वाड. आत्मप्रेमाचा झरा अखंड, वळवी मना. प्रचारक स्वभावाचा सरळ, वाईट मनोवृत्तीचा काळ. अंतकरण पाण्याहुनी निर्मळ, अहिंसक बोलण्यात राही निर्भय. कष्ट करण्यातही पुढेच पाय, वागणूक तरी आदर्श राहे. प्रचारकाची दिनचर्या, वेळ जराही न घालवी वाया. जे जे शोभे सेवेच्या कार्या, ते ते करी सर्वची. नेत्री तयाच्या सात्विक तेज, बोलण्यात भरले असे ओज. राहणीत वैराग्य त्याग सहज, प्रचारकाच्या पिकलिया फळाचे देठ तुटले. तैसे प्रचारकाचे मन झाले, आसक्ती विषय सर्व गेले. इंद्रियांसी नुरली उर्मी, सर्व उन्मुख सेवा कर्मी. पावसाळा हिवाळा गरमी, सारखीच त्यासी. परी उदास नसे प्रचारकाची मती, नेहमी दिसेल हसरी मूर्ती. सदा कार्य करावयाची स्फूर्ती, स्फुरली दिसे. कधी न करी चिडचिड, कोसळे का आपत्तीचा पहाड. श्रम करोनी जीवापाड, लोक लावी सन्मार्गी. प्रचारकासी उरले नाही घर, सर्वची घरे त्याचे माहेर. सर्व जन हेची त्याचे गोत्र, विश्वा माझी नाही सत्तेचे प्रलोभन. प्रतिष्ठेचेही कुठले भान, आपणासाठी न मागे धन. रेंगाळोनी कोणा सत्कार्यासाठी पाठी लागे. धन जमीन मान मागे, सर्वस्व मागे प्राण मागे. न संकोचता आपणासाठी काहीच नाही, जे करील ते सर्वांचे पाही. प्राण तोही अर्पावाही, भावना सेवेसाठी. सर्व करणे सर्वांसाठी, आत्म्यासाठी देवासाठी. बांधावया मनुष्यत्वाच्या गाठी, समाधाने. त्यासी एकची वासना उरली, जनता पाहिजे सुखे सुधरली. मानवांची दैना गेली, पाहिजे पळोनिया. सर्वांची प्रार्थना व्हावी एक,
मानवांचा व्यवहार मानावा पूरक, राहणी सर्वांची समान सात्विक, सर्वांसाठी याच साठी आटा आटी, करावया पडतो संकष्टी, प्राण तोही अर्पावा शेवटी, वाटे त्यासी ही भूमिका साधू संतांची, हीच साधने प्रचारकांची, प्रचाराचा कळस सत्यची, संतपण खरे प्रचारक साधू संत, त्यांनीच कळविला जगाचा हेत, सत्य काय काय असत्य जगा माझी, तेथूनच प्रचारकांची निर्मिती, प्रचारक सत्य समजावूनी घेती, शंका समाधान ऐकती मन लावूनी, जयाक्षणी बोध झाला अंतकरणी स्फुरू लागला, त्यासी अभ्यासाने चांगला, बळकट करीती सत्संगे, मनन करोनी आत्मसात करीती, मग पुढे तैसीच होय मती, एकदा वाणी रंगली सुमती, सरळ चाले मापतीचे, उत्तम पुरुषाने कान फुंकले, समजा त्याने मंत्रची घेतले, मग वारिया परी प्रचार चाले, प्रचारकाचा प्रचारक प्रचारानेच प्रचार करी, त्याचे माप चाले वाऱ्यावरी, वाहन पोचण्याचे अगोदरी, प्रचार धावे तयाचा, जो जो कोणी जिकडे भेटला, त्यास आपुले सांगत सुटला, पाहण्याची नाही मेघा परी त्याला, घेतो कोणी की नाही, फाटका तुटका कोणी दिसो, गरीब अमीर कोणी असो, विद्वान शिक्षित हसो रुसो, प्रचार त्याचा बंद नाही, कोणी असो कोण्या पंथाचा, आधार देई त्यासीच त्याचा, ओघ चालला प्रचाराचा, खळगे भरीत दिसती ते, जरा मुखवटा डोळ्यांनी पाहिला, वाचा फुटली प्रचारकाला, राघू परी बोलत सुटला, होय नवे सर्व काही, लोकांनी जरी थांब म्हटले, तरी याचे कार्य झाले, जरा वेळाने पुन्हा चाले, रस्ता करीत शब्दगंगा, प्रचारकाचे बोल तत्ववादी, अचूक धरोनी संशया छेदी, टोचक नसताही मर्मभेदी, सरस हृदयाचे कोणी विरोधक शिव्या देई, हसोनी त्याचे शब्द साही, गोड बोलूनी समजावीत जाई, आपुले म्हणणे सहनशीलताची त्याचे ब्रीद, कधी तोंडी नसे अपशब्द, जरी झाला वाद विवाद, तरी गांभीर्यासी न सोडी, कोणासी हट न बोलता, अंगी ठेवूनी सहनशीलता, आपले तत्व बोलता चालता, समजावूनी दे प्रचारक, गोड बोलूनी मना वळवी, गावच्या सेवे लागी लावी, अनंत प्रकारे वृत्ती बरवी, करोनी सोडी, बिघडलेले घर सुधरवी, फाटा फूट तेथे संगती जुडवी, निर्दयासी ही दया उपजवी, नाना प्रयत्ने प्रचारकाची यत्न साधना, सांगताची नये एक कोणा, नाना प्रकार नाना योजना, प्रचारका पाशी, कोठे भजनातून प्रचार करी, कोठे प्रार्थना करून कानी भरी, कोठे कथा सांगून मनासी सावरी, प्रचारक कोठे कीर्तन प्रवचन करी, तुमडी पोवाडे नाना परी, यात्रा उत्सव हाती धरी, प्रचारक कोठे उद्योगातून हात घाली, कोठे कलारंजनाने जनता वेधली, मनोरंजनातूनही चाली, चालावी कोठे कोठे व्यायामातूनही स्फूर्ती भरली, कोठे पार्टीतही सभा रंगली, कोठे लग्नातून सुरुवात केली पाहिजे त्याने, कोठे जन्मतिथी पुण्यतिथी, मोजी बंधनेही न ठेवी रीती, जैसी वेळ पडे प्रचारका प्रती,
सर्व करी स्वभावे. कोठे शिंपियाचे दुकानी, कोठे नावियाचे सलोनी, ओटी चोहोटी चहुकोनी, प्रचार चाले हाटी बाजारी तेची करी, तमाशीही तेच बोले वैखरी. प्रचारकाची ऐसी बावरी, जीवा असे कोठे आई बाई पासी बैसे, त्याने घरातील वळवी माणसे. काय मार्गाने प्रचारक घुसे, हे तो सांगता नये कोणा. कामातुनी गाण्यातुनी हसण्यातुनी व्यसनातुनी, चालता बोलता प्रचारवाणी रंगे त्याची. प्रचारक असे बालकात बालक, तरुणांसी बोधाया तरुण सम्यक. वृद्धासी द्यावया अनुभव तात्विक, त्याचे पासी. मुलात जाऊनी सेवा वाढवी, मुलीन माझी कला उपजवी. तरुण तरुणी दोघा तेही लावी, गाव सेवेला. व्यसनाधीनाची धरी संगती, परिनीट करावया त्याची मती. डाव न चुके कल्पांती, प्रचारकाचा. नाना कला त्याच्या अंगी, जैसी वेड पडे प्रसंगी. रंगवी नाना साधन रंगी, प्रचार आपुला. तारतम्य ठेवूनी अंतरी, गोड बोलूनी प्रचार करी. वाटे टाकली मोहनी बरी, गावावरी प्रचारकाने. तो प्रचारक आवडे सर्वांच्या मनी, त्यासी बघताची पडे मोहनी. लोक धावती बोलता क्षणी, कार्य कराया गावचे. हा हा म्हणता गावात फिरला, सवे लोकांचा थवा घेऊन आला. सांगेल तैसे करू लागला, प्रचारक त्यासी. ऐसा प्रचारक जादूगार, त्याच्या मुठीत जनसागर. नव्या सृष्टीचा कारागीर, साधा सुधा. प्रचारक सर्वांशी बोलणी पुरे, ज्ञान अंगी त्याच्या संचरे. रोम रोमात वैराग्य अंकुरे, दिसती तयाच्या. म्हणून असे आकर्षण, लोक धावून येती पक्षा समान. करावया गाव स्वयंपूर्ण, प्रचारकची पाहिजे. त्याचे अंगी महान निश्चय, जे संकल्पील घेईल ठाय. नाना करोनी उपाय, साधील त्यासी. त्याचा प्रचार महाप्रबल, चालतसे सर्वस्पर्शी सर्व काल. प्रचाराविन एकही बोल, न निघे त्याचा. काय करावे हेची बोलणे, न करावे ते काहीच न जाणे. नाही हे बोलण्याची उणे, तयाच्या जीवनकोशी. काय नाही आमुच्या गावी, त्यासी ही वंदताच कळावी. हाती घेता करोनी दावी, पूर्तीच त्याची. नसले ते उभे करी, लोक जीवनाची कला कुसरी. चेतना जीवा जीवात भरी, सत्कार्याची. ज्याचा प्रचार हाती धरला, समजून जावे पूर्ण केला. नाही तरी आपणची मेला, समजावा प्रचारक. म्हणून बोललो गावाचे अधिष्ठान, प्रथम पाहिजे प्रचारक महान. जी जी असेल ती उणीव भरोण, काढावया गावाची. सारांश प्रचारक जागावी, तेथे दुसरी पंढरीच जाणावी. जना मना पाषाणा नाचवी, आनंदाने. ऐसे प्रचारक निवडा गावी, मग गाव नांदेल वैभवी. सेवा मंडळे स्थापुने द्यावी, सेवेसाठी. ऐसे गाव ज्यांनी केले, तेची कीर्तिवंत होती भले. म्हणून पाहिजे आरंभिले प्रचार कार्य. त्यासाठी पुन्हा पुन्हा बोललो, प्रचारक करावयासी लागलो. प्रचारका करवी झालो, दास सर्व लोकांचा. निश्चय ग्राम निर्मावया, प्रचारक हाची मुख्य पाया. ग्रामगीता ही याच कार्या, निर्माण केली तुकड्या म्हणे. इति श्री ग्रामगीता ग्रंथ
गुरु शास्त्र स्वानुभव संमत कथिला प्रचार महिमा येथ 8वा अध्याय संपूर्ण। सद्गुरुनाथ महाराज की जय।